ह्यांचे नेत्यांची डोकी ठिकाणावर नाही आहेत का मेंदूवर पडलेत हे का लाकवा मारला यांच्या मेंदूला? भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणजे लोका शिकवी ब्रह्मध्यान आणि आपण कोरडे पाषाण. आताच पंतप्रधान भाजपचे असंच म्हणावं लागेल आपल्या देशाचे नंतर असे पंतप्रधान मोदीजी यांनी सगळ्यांना डिझेल पेट्रोल कमी वापरा, खर्च कमी करा, घरामध्ये खाद्यतेल कमी वापरा, बाहेर फॉरेनला जाऊ नका, त्याच्यानंतर सोनं 1 वर्ष खरेदी नका करू असं आव्हान केलं. पण भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आव्हानालाच हरताळ पासला असं दिसतंय आणि जाणवतंय. म्हणजे आता त्यांचं एक प्रशिक्षण अभियान होतं नांदेडमध्ये अमर राजूरकरांनी आयोजित केलेलं. एकदम शाही थाटात जेवण, केवढे कार्यकर्ते, एसी हॉल, एकदम महागड्या हॉटेलमध्ये ही मीटिंग घेतल्या गेली. मग फक्त सामान्य नागरिकांनाच तुम्ही बचत सांगताय का? तुमच्या नेत्यांना, तुमच्या कार्यकर्त्यांना थोडीशी पण लाज नाही का की पंतप्रधानांनी आवाहन केलंय त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये कार्यक्रम ठेवतायत? मीटिंग ठेवायची तर ऑनलाईन करा ना. तुम्ही वर्क फ्रॉम होम सांगितलंय ना, मग ऑनलाईन का नाही ठेवली मीटिंग? त्या महागड्या हॉटेलामध्ये लाईनीनी ते सगळे ताटं घेऊन उभे, सगळे खात आहेत, पंचपक्वान नाहीत तिथे. म्हणजे तुम्हाला खर्च करायला मुभा आणि सामान्य जनतेने मात्र अजिबात खर्च नाही करायचा. म्हणजे हे काय आहे मला कळत नाही. म्हणजे स्वतः भाजपचे लोकच मानत नाहीयेत या गोष्टी तर काय. म्हणजे आता त्या दिवशी त्या याच्यामध्ये विधान भवनामध्ये पण पाहिलं ते तावडे बाहेर आले तर म्हणले आता थोड्या दिवसांनी असं होईल की आम्हाला सिक्युरिटीला आमच्या खांद्यावर घेऊन जावं लागेल. म्हणजे तुमचेच मंत्री तुमची चेष्टा करतात. आजच उदाहरण सांगते, पुण्यामध्ये देवाभाऊ म्हणजे आपले मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस आले होते. बाप्पा रे बाप्पा, केवढे फ्लेक्स, केवढा खर्च बघा ना तुम्ही, काढा ना. प्रत्येकाचे पूर्ण पुण्यामध्ये जिथे जिथे उद्घाटन होते केवढे फ्लेक्स, केवढा खर्च, अंधाधुंद. आणि त्यांच्या मागे काय गाड्या नव्हत्या, कॉन्वॉय नव्हता. मग जनतेलाच का हो त्रास देताय? म्हणजे तुमच्यासाठी सगळं अवेलेबल आहे, तुम्ही सगळं करायचं, तुम्ही उत्साहाने सगळे कार्यक्रम घ्यायचे, तिथे पाहिजे तेवढा खर्च करायचा, कॉन्वॉय काढायचा, गाड्या घेऊन जायचं, डिझेल पेट्रोल, खाणं पिणं, एकदम मस्त कार्यक्रम, करेक्ट. आणि सामान्य जनतानी मात्र रूल रेग्युलेशन तुम्ही जे सांगाल ते पाळायचं. सोनं नाही खरेदी करायचं, 4 व्हीलर नाही, मेट्रोनी जायचं. मग देवाभाऊनी जायचं होतं की सगळीकडे मेट्रोनी? तुमचेच पंतप्रधान, तुमचेच नेते नरेंद्र मोदी सांगतायत तुम्हाला खर्च करू नका, कार्यक्रमांना बगल द्या, छोटे खानी कार्यक्रम घ्या. केवढे मोठे कार्यक्रम पूर्ण पुण्यामध्ये, केवढे फ्लेक्स, पूर्ण विद्रुपीकरण केलंय त्या पुण्याचं, एवढे फ्लेक्स लावलेत. मग ह्यांचे नेत्यांची डोकी ठिकाणावर नाही आहेत का मेंदूवर पडलेत हे का लाकवा मारला यांच्या मेंदूला? म्हणजे जनतेला किती त्रास द्यायचा, जनतेला किती छळायचं, काहीतरी सीमा असते हो. आम्हाला तुम्ही लेक्चर देताय आणि तुमचे नेते, तुमची लोक काय करतात? अंधाधुंदी. म्हणजे मला प्रश्न हाच विचारायचा की हे का, असं का? ऑनलाईन मीटिंग का नाही झाली नांदेडमध्ये अमर राजूरकरांनी जी मीटिंग ठेवली होती, जे अभियान प्रशिक्षण काय असेल तिथे, आणि तिथं तर आपल्या ताई होत्या, चित्राताई वाघ यांना जेव्हा लोकांनी विचारलं होतं तर म्हणतात मी नाही बाबा, मी नाही जेवले. तुम्ही जेवले नाही पण तिथे खर्च तो होतोय, तो बघा. मी नाही जेवले. आणि याच्या बाबतीत तुम्हाला काय विचारायचं ते अमर राजूरकरांना विचारा. तुम्ही नेते आहेत, अध्यक्ष आहात, महाराष्ट्र प्रदेश महिलांचा तुम्ही अध्यक्ष आहेत ना भाजपच्या. तुम्ही तिथं ठणकावून सांगितलं पाहिजे होता, नाही तर तुम्ही गाडीत व्हिडिओ बनवता आणि आम्हाला खूप ज्ञान देता. मग तिथं अमर राजूरकरांना का ज्ञान नाही दिलं तुम्ही? एवढा खर्च का केला महागड्या हॉटेलामध्ये, पंचपक्वान्न, एवढी लोक, एवढ्या गाड्या का तुम्ही खर्च करताय? आणि जर तुम्ही खर्च करताय तर मग सामान्य जनतेला का त्रास देताय की पैसे नाही, हे नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही? एक तर महागाई, जसंच बंगालची निवडणूक झाली, 2-3 निवडणुका झाल्या, तुम्ही महागाई चालू केली. आता काय आहे, काही अंध मंद जे आहेत ना ते म्हणतात नाही ह्याच्यासाठी केलं, नाही ते युद्ध चालू झालं म्हणून केलं.
पण ह्या खेळी कळतायत आता सामान्य जनतेला. प्लीज, तुम्ही जर खर्च करत असाल तर सामान्य जनतेला तुम्हाला हे लेक्चर द्यायचं काही गरज नाहीये. हे करू नका, ते करू नका, पहिले स्वतःच्या आचरणी आणा. पहिले भाजपच्या नेत्यांनी आपल्या आचरणी आणावं आणि मग आम्हाला शहाणपण शिकवावं. खर्च करू नका, पेट्रोल डिझेल वापरू नका, 4 व्हीलर वापरू नका, मेट्रो वापरा, खाद्य तेल कमी. आता हे पंचपक्वान नांदेडमध्ये असे लाईनीत उभे राहून जेवणाचे ताटं घेऊन उभे आहेत. त्यांना खाद्यतेल वापरलं ना. आम्हाला घरात काय पाण्यात फोडणी द्यायला लावता का काय? थोडी तर लाज बाळगा हो. काय करतोय आपण? पंतप्रधान काय सांगतात, तुम्ही काय करताय? म्हणजे कुणाचं पायपूस कुणाच्या पायात नाहीये. सगळी मनमानी चाललेली आहे. ऐकायचं कुणी जनतेनी? कुणाचं ऐकायचं जनतेनी? सांगा ना. पंतप्रधानांचं ऐकायचं का यांच्या नेत्यांचं ऐकायचं? कारण का यांचे तर नेते बिंदास आहेत. म्हणजे स्वतः देवाभाऊनी आज एवढी उद्घाटनं केली ना, मला आश्चर्यच वाटतंय. पूर्ण पुणे विद्रूप केलंय फ्लेक्सनी. पूर्ण पुणे विद्रूप केलंय फ्लेक्सनी. का एवढा खर्च? का एवढ्या गाड्या? का केलाय ना तुम्ही खर्च? माफी मागा, लोकांची माफी मागा की आम्ही आमच्या पंतप्रधानांचं ऐकलं नाही, आमच्या हातून चूक झालीये. नाहीतर जनता आहे ना खेटरानी मारेल. बघा, खेटरानी मारेल. राग येतोय, राग ते बघून की आम्हाला सामान्य जनतेला सांगताय खर्च करू नका, इकडे जाऊ नका, सोनं विकत घेऊ नका 1 वर्ष. आणि तुमचा धिंगाणा काय चाललाय? तुमचेच लोक आहेत, बाकी कुणाचे कार्यक्रम नाहीये. तुमच्याच मंत्र्यांचे कार्यक्रम भाजपच्या. कसली उद्घाटनं करता? जायचं होतं मेट्रोमधनं, रिबिन कापून यायचं होतं, संपला विषय. लोकांनी मानलं असतं की तुम्ही खरंच चांगलं काम करताय. पण नाही. करनी और कथनी